Hello guys, my name is Shital and today's video very special and very interesting because आज मी तुम्हाला सांगणार आहे की वयाच्या 30 नंतर म्हणजे 30 वयानंतर तुमच्यात हे 6 बदल होणारच होणार। तर हे कोणते बदल आहेत जे वयाच्या 30 नंतर आपल्यामध्ये होतात? तर हे 6 बदल आहेत जे आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओ थ्रू जाणून घेणार आहोत। फक्त एक करायचं आहे गाइस, आजचा हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला लास्ट पर्यंत पाहायचा आहे। चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, वयाच्या 30 नंतर आपल्यामध्ये होणारे हे 6 बदल, त्यातील पहिला बदल आहे मसल्स कमी होणे। का बरं असं होतं? तर पहा, 20 ते 25 वयात बॉडी एकदम सेट असते, पण 30 नंतर दरवर्षी 1% मसल्स कमी व्हायला लागतात। लक्षात कसं येतं आपल्या हे की आपल्या बॉडीमधील मसल्स हे कमी व्हायला लागतात? तर पहा, पूर्वीच्या डाएट किंवा व्यायामाने वजन कमी व्हायचं ते आता कामच करत नाही। म्हणजेच आता यासाठी उपाय काय करायचे? तर पहा, आठवड्यातून 2-3 वेळा वेट ट्रेनिंग म्हणजेच वजन उचलणे हे करा आणि रोजच्या जेवणात चांगला प्रोटीनचा स्रोत ठेवा। नंबर 2, हार्मोन्सची पातळी घसरणे। काय होतं? पहा, मुलांमध्ये टेस्टोस्टेरॉन दरवर्षी 1 ते 2% हळूहळू कमी होतं। मुलींमध्ये हार्मोन्सचे अपडाऊन सुरू होतात। आता हे लक्षात कसं येतं? तर वर्कआउटनंतर रिकव्हरी स्लो होते, मूड स्विंग्स होतात आणि नेहमी थकवा वाटतो। आता यावर उपाय काय आहेत बरं? तर पहा, बेसिक ब्लड टेस्ट करून लेवल्स चेक करा, स्ट्रेट ट्रेनिंग करा आणि झोपेशी तडजोड करू नका। नंबर 3, गाढ झोप गायब होणे। आता काय होतं? शरीराला रिपेअर करणारी डीप स्लीप वय वाढेल तशी कमी होते। लक्षात कसं येतं आपल्या हे की आपल्या शरीराला रिपेअर करणारी डीप स्लीप वय वाढेल तशी कमी झालेली आहे। तर रात्री 8 तास झोपूनही सकाळी उठल्यावर तुम्हाला थकल्यासारखं वाटतं। तर यावर उपाय काय आहे? तर झोपण्याची आणि उठण्याची वेळ फिक्स ठेवा। झोपायच्या 1 तास आधी मोबाईल आणि TV बंद करा। नंबर 4, वयाच्या 30 नंतर होणारा चौथा बदल म्हणजे स्टॅमिना कमी होणे। काय होतं? ऑक्सिजन वापरण्याची शरीराची क्षमता 30 नंतर दर 10 वर्षांनी 3 ते 6% कमी होते। आता आपल्या हे लक्षात कसं येतं? तर पहा, आधी सहज चढणाऱ्या पायऱ्यांवर आता तुम्हाला लगेच दम लागतो, धाप लागते। यावर उपाय हा आहे की हळूहळू पळणे किंवा जलद चालणे म्हणजेच झोन 2 कार्डिओ तुम्ही सुरू करा। आठवड्यातून 2 वेळा हाय इंटेन्सिटी वर्कआउट करा। नंबर 5, 30 नंतर होणारा बदल म्हणजे स्किनचं ग्लो आणि कोलाजेन कमी होणे। पहा, काय होतं की स्किन टाईट ठेवणारे कोलाजेन दरवर्षी 1% कमी होते। लक्षात कसं येतं आपल्या हे की आपल्या चेहऱ्यावरचं कोलाजन दरवर्षी 1% कमी होतं। तर चेहऱ्यावर बारीक सुरकुत्या तुमच्या दिसायला लागतात आणि तुमची स्किन लूज वाटते। आता यासाठी काय करायचं? तर रोज चांगलं सनस्क्रीन लावा, डाएटमध्ये व्हिटॅमिन C आणि प्रोटीनचे प्रमाण वाढवा। नंबर 6, हाडांची झीज होणे। पहा, हाडांची डेन्सिटी 30 वयानंतर हळूहळू कमी होते। ही झीज अगदी शांतपणे होते। जोपर्यंत एखादी दुखापत होत नाही तोपर्यंत आपल्याला हे कळतच नाही। यावर उपाय हा आहे की हाडांना मजबूती देण्यासाठी वेट लिफ्टिंग करा, कॅल्शियम, व्हिटॅमिन D आणि प्रोटीन भरपूर घ्या। तर पहा, मसल्स, झोप, हार्मोन्स, हाडे यांच्या संकेताकडे दुर्लक्ष करू नका। वेळेत बदल करा आणि लाईफस्टाईल भारी ठेवा। त्याचबरोबर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा। आणखी काही प्रश्न असतील तर तेही विचारा। भेटूयात पुन्हा।